कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची घालून घेतली, उकडलेले स्वीटकॉर्न घालून घेतले, थोडंसं मीठ आणि थोडंसं काळी मिरी पूड घालून सगळे व्हेजिटेबल्स सॉटे करून घ्यायचे. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालून घ्यायचा आणि त्यानंतर गॅस बंद करून बाजूला करून घ्यायचा. तर इकडे मी पिझ्झा बेस घेतलेला, त्याच्यावर 2 चमचे पिझ्झा सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप आणि 2 चमचे मेयोनीज घेतलेलं आहे. तर हे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि बेसला व्यवस्थित काटा चमच्याने जर बेसला आपण लावलं ना सॉसेस, तर ते जास्त चिकटत नाहीत चमच्याला. तर सॉटे केलेले सगळे व्हेजिटेबल घ्यायचे आहेत. तुम्ही असे कच्चेही वापरू शकताय, पण मी जरा सॉटे करून घेतलेत, मुलांना आवडतील या पद्धतीने. तर मस्त मोझरेला चीज घालून घेतलं. सगळे प्रोसेस करत होते तोपर्यंत ना मी आधीच कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिली होती. आता पिझ्झा जो आहे बेक होण्यासाठी ठेवून दिला. चीज छान मेल्ट झालेले 15-20 मिनिटांनी बघू शकताय. थोडंसं ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आणखीन थोडं घातलं. मी दोन कढया ठेवून अशा पद्धतीने 2 पिझ्झा बनवून घेतले होते. तर आता कटरने कट करून घेतला आणि एन्जॉय केला. तर त्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.